वलटूर आपल्या सोबत आहेत. पोलिसांनी तुमचा मोर्चा अडवलेला आहे, काय सांगाल? हे बघा, ज्या पद्धतीचं स्टेटमेंट सत्ताधाऱ्यांचं येत आहे, एवढी मोठी घटना घडली, तुम्ही 13 तारखेची घटना 20 तारखेपर्यंत कारवाई होत नाही आणि कारवाईसाठी लोक रस्त्यावर आले की लाठीमार करताय आणि हे सांगताय की याला तुम्ही ज्या पद्धतीनं विरोधकावर आरोप करताय, 2 मुली, छोट्या मुलींचा तिकडे त्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, 2 मुलीवर अत्याचार झाला, सरकार कारवाई करत नाही आणि महिलावर लाठीचार्ज करतो, कायदा सुव्यवस्था खतम करून टाकली. रोज महिलावर अत्याचार वाढत आहेत. रोज त्या ठाणे जिल्ह्यामध्ये 7 महिन्यामध्ये 57% क्राईम वाढला. कशामुळे वाढला? कुणाचा आशीर्वाद आहे? आणि सत्ताधारी पक्षाची संस्था म्हणून जर त्याला प्रोटेक्शन देत असाल, नराधम हा कुठल्या जातीचा धर्माचा होऊ शकत नाही. जे हे कृत्य केलंय त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि ते लवकर झाली पाहिजे. आणि मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी ही घटना महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली घालणारी असल्यामुळे, यांना कायदा सुव्यवस्था सांभाळण्यात अपयश आल्यामुळे, सरकार चालवण्यात अपयश आल्यामुळे यांनी राजीनामा दिला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्री गृह यांनी राजीनामा दिला पाहिजे, ही आमची मागणी आहे. सत्ताधारी म्हणतायत की आंदोलनामध्ये बाहेरची लोक होती, विरोधकांचा कुठेतरी याच्यामध्ये हात दिसतो, अशा प्रकारचा आरोप होतोय. महाराष्ट्र खड्ड्यात गेला. महाराष्ट्राची महिलांची अब्रू लुटा आणि विरोधकाकडे बोट दाखवा, हे असंच चाललंय. स्वतःचं पाप झाकण्यासाठी विरोधकाकडे बोट दाखवत आहे. अरे तुमच्याकडे सीसी फुटेज आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, कोण बाहेरचे होते? कुठे आंदोलन? उत्स्फूर्त आंदोलन, लोकांचा स्वयंपूर्ण आंदोलन होता. स्वयंपूर्ण, कारण लोक स्वतःहून रस्त्यावर न्यायासाठी उतरली होती, त्यामध्ये कोणी दुसरे नव्हते. परंतु आपलं पाप लपवण्यासाठी हे विरोधकाकडे बोट दाखवणं आणि त्या आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न झाला. 11 तास त्या मुलींना बसवून ठेवलं. त्या गरोदर, त्या मुलींची आई गरोदर होती, तिला भाकऱ्यावर झोपवलं 12 तास. ही कुठला कायदा सुव्यवस्थेच्या गोष्टी सांगतायत? संपूर्ण उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केलेली आहे, कसं बघताय? नाही, हे भाजपचं पिल्लू आहे. ते भाजपची निवडणूक लढली, संस्था भाजपची, चौकशी भाजपचे लोक करणार, वकील भाजपचा नेमणार, तर मग न्याय कसा मिळेल? कसा न्याय देऊ शकतील? हे म्हणून त्यांची नियुक्ती रद्द करा, ही आमची मागणी आहे. काय इथून पुढे आंदोलन कसं असणार? तुम्ही महाराष्ट्र बंदची सुद्धा हाक दिलेली आहे. नाही, आम्ही मंत्रालयावर आता आंदोलन करायचं ठरवलं आहे. हे मंत्रालय, या मंत्रालय